मागील वर्षी शासनाकडून CEIR म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक ज्या नागरिकांचे गाळ झालेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठीचं एक ॲप सुरू करण्यात आलेलं होतं आणि सदरचं ॲप मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्फतीने प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगानं आपल्याकडील CCTNS ॲडमिन महिला पोलीस शिपाई बांगरे यांच्याकडे सदरची कामगिरी आपण सोपवण्यात आलेली होती। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे 2025 या साली एकूण 56 मोबाईल हरवलेले किंवा गाळ झालेले होते, ज्याची नोंद आपल्या पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेली होती। मोपोशी बांगरे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर ॲपचा परिपूर्ण असा फायदा घेऊन पूर्ण गाळ झालेले किंवा हरवलेले असे 52 मोबाईल शोधण्यामध्ये यश आलेलं आहे त्यांना। आणि सदरचे मोबाईल आपण मागच्या वर्षी देखील 8 मोबाईल दिलेले होते आणि आज रोजी आपण एकूण 12 मोबाईल ज्यांचे हरवलेले आहेत त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत। तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मोबाईल चोरीला गेला होता, काय? आमच्याकडेच नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई रमेश जडे यांचा देखील मोबाईल बाजारामध्ये गाळ झालेला होता, तर सदर ॲपद्वारे त्यांचा मोबाईल देखील आपल्याला शोधण्यात यश आलेलं आहे। दादा, नेमकं कुठून तुमचा मोबाईल हरवलेला होता, कधी हरवला होता आणि काय नेमकं? 2023 मध्ये कोपरगाव बस स्टँडवरून मोबाईल हरवला होता। तो आज कोळी सरांनी आणि भांगरे मॅडम यांनी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार। तक्रार केली होती नगरमधून केली। काय आनंद होता तुमचे मोबाईल मिळाल्याबद्दल धन्यवाद। आणि असा आनंद होतोय की बाबा गेलेली वस्तू आपल्याला पूर्ववत परत आहे तशी भेट मिळाली। मी उज्ज्वला बाळासाहेब काळे, माहेगाव देशमुख येथून माझा मोबाईल हरवला होता एक 5-6 महिन्यापूर्वी। तर ते सिम बंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती। तर त्याच्यानंतर 4-5 महिन्यानंतर अचानक फोन आला आणि मोबाईल सापडला। या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला आणि त्या आपलं इथल्या पोलीस स्टेशनचं खूप छान काम आहे आणि ते काळजीपूर्वक एवढं काम करतात, याचं म्हणजे मला खूप चांगलं वाटलं त्यांच्याबद्दल। आणि माझा मोबाईल सापडून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप 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 मनापासून आभार मानते। वाटलं होतं तुम्हाला मोबाईल तुमचा सापडेल? नाही, चुकून सुद्धा वाटलं नाही की मोबाईल सापडेल, आणि मोबाईल सापडला याचा खूप आनंद झाला अचानक।